अंगणवाडी नवीन आली मोठी बातमी। अंगणवाडी सेविका बालकांसाठी मोठी धक्कादायक बातमी। जी.आर. निर्गमित अंगणवाडी सेविका 24 एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी कर्मचारी हैराण, अतिरिक्त कामामुळे बालकांना शिकवणे होत आहे अशक्य। गर्भवती महिला, नवजात बालक, स्तनदा माता आणि 0 ते 6 वर्ष वयापर्यंत काळजी घेणे, त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतात। अंगणवाडी केंद्रामध्ये काम करत असताना ऑफलाईन बरोबरच आता ऑनलाईन सुद्धा काम करावे लागत आहे। गाव पातळीवर काम करत असून कुपोषणावर मात करण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आली आहे। महिलांना गर्भधारणा झाल्यापासून तिचं मूल 6 वर्षाचे होईपर्यंत त्या महिलेसोबत तिच्या बालकांचे लसीकरण, पोषण आहार पुरवणे ही जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असते। मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक वाढीव कामामुळे बालकांना शिकवण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही, असे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे। ॲपमधून सतत ऑनलाईन माहिती भरण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक शैक्षणिक कामे करावी लागत आहेत। अनेक उपक्रमाबाबत महिला व बालकल्याण विभागाला अपडेट करण्यासाठी मोबाईलमधून ॲपद्वारे सतत माहिती भरावी लागते। त्यामध्ये सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅक नावाचा ॲप आहे। त्या ॲपमध्ये लोकेशननुसार माहिती भरावी लागते। ज्या केंद्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी काम करतात तेथील लोकेशन आधीच सेट केलेले आहे। त्या ठिकाणावर जाऊनच अंगणवाडी ॲप ओपन करावी लागते। त्यानंतर जेवढे लाभार्थी हजर असतील त्या लाभार्थ्यांचा फोटोसुद्धा लोकेशनद्वारे घ्यावा लागतो। त्यानंतर त्यामध्ये मुलांना दिलेला नाश्ता आणि हजेरी भरावी लागते। त्यानंतर 3 ते 6 वर्ष वयाच्या आहाराचे लाभार्थी त्यामध्ये भरावे लागतात। गृहभेटी द्याव्या लागतात। रोज आपण शाळेत ज्या कृती घेतो त्या 2 कृती भराव्या लागतात। तसेच ॲपमध्ये जे 5 कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमापैकी कुठलेही 2 ते 3 कार्यक्रम भरावे लागतात। त्याचबरोबर दररोजच्या स्वच्छतेविषयी माहितीसुद्धा रोज भरावी लागते, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटना बुलढाणा जिल्हा सचिव प्रतिभा वक्ते यांनी दिली। OTPच्या घोळात नोंदणीसाठी 15 मिनिटे जातात। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील सुनीता माने या अंगणवाडी कर्मचारी यांनी महिन्यातून एकदा सर्व मुलांचे वजन, उंची, लसीकरणाचे कार्यक्रम तसेच CBE कार्यक्रम, गरोदर मातांचे, स्तनदा मातांचे वजन, उंची भरावी लागते। कार्डनुसार दुसऱ्या ऑप्शनमधील लसीकरणसुद्धा भरावे लागते। मुलांचे लसीकरण भरावे लागते। THR हा फेस रीडिंग आणि KYC नुसार भरावा लागतो। त्याच्यासाठी भरताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत। जो मोबाईल आधार लिंक असलेला आहे त्यावर OTP येतो आणि तो मोबाईल अंगणवाडी सेविकांना दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा एक OTP नंबर येतो। असे 2दा-3दा OTP घ्यावे लागतात आणि त्यानंतर फेस रीडिंग आणि त्यानंतर त्या लाभार्थ्यांची KYC होते। जर आधारला लिंक असलेला मोबाईल बंद पडलेला असेल तर KYC होत नाही। एका लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात आणि स्वीप करून THR भरावा तर आता सेविकांना नोटीससुद्धा यायला लागल्या आहेत। त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत, असंही त्यांनी सांगितले। पोषण आहारासाठी निकृष्ट दर्जाचे सामान, पोषण आहाराचे सामान ते स्वच्छ करण्यासाठी मदतनीसांना बराच वेळ लागतो। ते सामान चाळून निवडून वापरावे लागते, उन्हात वाळवावे लागते, नाहीतर लवकरच त्या धान्याला कीड लागते। कधीकधी तर कीड लागलेले धान्यसुद्धा मिळते। अनेक ठिकाणी आहार शिजवताना लागणारे पुरेसे साहित्य सरकारकडून दिले जात नाही, त्यामुळे ते साहित्य अंगणवाडी कर्मचारी पदरमोड करून खरेदी करतात, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सुगंधा कांबळे यांनी दिली। अनेक ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे अंगणवाडी मदतनीस यांना पाणीही लांबून आणावे लागते। त्याशिवाय THR सुद्धा चांगल्या दर्जा नसतो, त्यामध्ये नेहमी आळ्या आलेल्या असतात, जाळे आलेले असतो। त्यामुळे लाभार्थी तो आहार नेण्यासाठी नकार देत आहेत, त्यामुळे तो वाटप करताना खूप अडचणी येत, असे कांबळे यांनी सांगितले। विविध योजना राबविण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम, लाडकी बहीण
लेक लाडकी मातृ योजना, समाज कल्याण योजना, अनुसूचित जाती माती जमातीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. ते काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावे लागते. लोकसंख्या सर्वे माहिती आणि बालकांच्या योजना, एक पालकत्व योजना, बालविवाह प्रतिबंध योजना, आरोग्य विभागाचे लसीकरण कॅम्प्स असे सर्व योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आम्हाला करावे लागत आहेत. या सर्व कामामुळे अंगणवाडी केंद्रातील मुलांकडे दुर्लक्ष होत त्यांना जेवढा वेळ पूर्ण प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे तेवढे दिले जात नाही आणि संपूर्ण वेळ हा बाकी योजना राबवण्यातच जातो असे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सुभाष एम यांनी सांगितले. याबाबत महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोजची माहिती भरणे हा कामाचा भाग असल्याचे सांगितले. ही सर्व प्रोसेस सोपी व्हावी यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.